नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ अपलोड करण्यात नाही आला कारण मी आज जरा बाहेर गेली होती कामानिमित्ताने. कसं आहे की बाहेर कारखान्यात काम बघायला गेली होती, कपडे शिवण्याचं काम आहे. त्यामुळे घरी यायला उशीर झाला आणि घरी यायला उशीर झाल्यामुळे परत दगदगीचं काम आहे. आता स्वयंपाक करणं ही लहान वहिनी तिच्या माहेरी गेलेली आहे, त्यामुळे दादाचं छोटा दादा आहे त्याचाही स्वयंपाक मलाच करावा लागणार आहे असं इवन. आणि मदस्ती दादा जो आहे तो बाहेरून इथे आलेला आहे, म्हणून त्याचाही स्वयंपाक मलाच करायचा आहे. तर 3 लोकांचे स्वयंपाक मला आज करायचे आहेत. त्यातलं त्यात करायला खूप कंटाळा येतं, पण काय करताय, हमेशा मी सर्वांना समजून घेतलेलं आहे. माझ्याचकडून अपेक्षा केली जाते की मी सर्वांचं केलं पाहिजे, पण सर्वांनी माझं केलं नाही हो. खरंच कधी कसं असं वाटते, का बरं हे सर्व माझ्या सोबतच का होत आहे. कसं आहे, माझे मिस्टर जेव्हा वाढले त्यावेळेस 6 महिन्यातच ही घटना घडली. त्यांची प्रकृती बरी नाही होती, त्यांचे लिव्हर खराब झालेलं, तरी त्या माणसाने लग्न केलं आणि 6 महिने त्याची सेवा करावी लागली मला. त्यानंतर ते वारले आणि त्यानंतर मला घरी आणण्यात आलं आईकडे घरी आणण्यात आलं. त्यानंतर माझ्या आईने हाय खाल्ली आणि तिला लकवा मारला, ती बिस्तऱ्यावर झाली आणि त्यानंतर 5 वर्ष तिचंही मलाच करावं लागलं. त्यानंतर परत लग्नाचा विचार तर झालाच नाही, हिंमत परत झाली नाही लग्नाची. त्यात मग घरातल्या मोठ्या बहिणीचा त्रास, तिचं नालायकासारखं बोलणं, शिवागाडी करणं, या गोष्टीला मी परत जाऊन ठाम मताने उभी राहिली आणि मी इथंच आहे. या दोघींनाही आता त्रास होतोय माझा, असं त्यांचं लहानीने सांगितलं नाही, पण मोठीचं जरा मला वाटते त्याचं नेहमीच आहे. आता ती नुकतीच आलेली आहे त्यामुळे तिने ते आता तिच्या सोबत राहत नाही, मी वेगळी राहते, म्हणून जरा त्रास समजला नाहीये, पण होईल तो तर. कारण आजच्या मुली कुणाचंही करत नाही आणि माझ्याकडून सर्वांनी करून घेतलंय त्याच्यामुळे मला मनस्ताप होत आहे आणि ते चालूच आहे. पैशानी म्हणा, अंगाने म्हणा, प्रेमाने म्हणा, सर्वांसाठी मी झटली आणि सर्वांनी मला टाकून दिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत नाही केलेल्याच बरं, विचार केला तर डोकं परत